गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, त्याआधी जाणून घेऊयात काल रात्रीच्या US मार्केटबद्दल. तर काल रात्री US मार्केटनं पुन्हा एकदा फ्रेश ऑल टाईम हाय लावलेला आहे. तिथे जेव्हापासून ट्रम्प निवडून आलेले आहेत तोपर्यंत तेव्हापासून मार्केट काही तिथं खाली यायचं नाव घेत नाही आहे. आता जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर ते पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत. परंतु आपण जर एशियन मार्केट जर पाहिले तर ते थोडेसे प्रॉफिट बुकिंगमध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत, विच इज ओके. आता त्याचं मोस्टली कारण काय आहे तर आपल्या एशियामध्ये सगळ्यात मोठी इकॉनॉमी आहे ती म्हणजे चायनाची. तर काल रात्री एक न्यूज आली होती की चायनाचा जो इंडस्ट्रीयल प्रॉफिट आहे तो 10% कमी झालेला आहे आणि त्यामुळेच तिथलं मार्केटही प्रेशरमध्ये आहे. तर मग आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 20-30 पॉईंट गॅपअप ओपन होईल. आता कालही मार्केट असंच दाखवत होतं की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल, परंतु मार्केट गॅपअप ओपन झालं होतं. त्यामुळे हे कधी कधी मॅनिप्युलेशन होत असतं. परंतु तुम्ही जर काल पाहिलं, जरी मार्केट गॅपअप ओपन झालं तरी ते सस्टेन करू शकलं नाही, ते खालीच आलं. म्हणजेच काय, गिफ्ट निफ्टी जे सांगत होतं ते अल्टिमेटली बरोबर ठरलं. तर मग आजही पाहावं लागेल की नक्की काय होतं ते, कारण ग्लोबल सिनेरियो जो आहे तो मिक्स आहे. US तेजीमध्ये आहे, त्यानंतर युरोप आणि एशियन मार्केट जे आहेत तर ते थोडेसे मंदीमध्ये आहेत, परंतु आपण त्याला स्लाइटली प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. आता कालचा जर आपण FIS-DIचा डेटा पाहिला तर FISनं काल गुड न्यूज म्हणजे बाईंग केलं आहे. 1100 कोटींचं त्यांनी बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट DISनं 1900 कोटींचं सेलिंग केलेलं आहे. म्हणजे नेट टू नेट इन्स्टिट्यूशनल फिगर जरी मायनस असली तरी पॉझिटिव्ह न्यूज एवढीच आहे की FISनं बाईंग करायला सुरुवात केली. परंतु हे एखाद दिवशी केलेलंच बाईंग आहे की इथनं पुढं ते कंटिन्यूस करणार आहेत, हे कळण्यासाठी कमीत कमी हा एक आठवडा तरी गेला पाहिजे. म्हणजेच काय की ह्या आठवड्याच्या शेवटपर्यंत, शुक्रवारपर्यंत आपल्या लक्षामध्ये येईल की त्यांचा जो डेटा आहे तो जर सतत पॉझिटिव्ह आला तर मग आपण म्हणू शकतो की इथनं पुढं ते थोडं थोडं बाईंग वाढवत वाढवत जातील आणि त्यानंतर मग DIS सुद्धा त्यांना सपोर्ट करतील आणि मग मार्केट एक अपमूव्ह दाखवू शकतं. आता जर आपण पाहिलं तर आज आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, मंथली एक्सपायरी, आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे बँक निफ्टी देखील आज वॉलाटाईल होऊ शकतं. त्याचं कारण असं की जर आपण US मार्केटमध्ये आपले जे ADRs आहेत, बँकिंग ADRs, ते जर पाहिले तर HDFC आणि ICICI बँकचा ADR जो आहे तर तो डाऊन आहे आणि काल इकडे ICICI बँक ॲक्च्युली अप होता. म्हणजेच काय की त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला इकडे सुद्धा पाहायला मिळेल आणि हे स्टॉक्स ड्रॅगडाऊन करण्याचं काम केलं जाईल. म्हणजेच काय, मार्केट आज आणि उद्या कन्सॉलिडेशन झोनमध्येच राहू शकतं, परंतु जी रेंज आहे त्याच्यामध्ये वॉलाटाईल होऊ शकतं. आता निफ्टीमध्ये जर आपण पाहिला तर डाऊन साईडला एक गॅप पेंडिंग आहे 24,000पर्यंतचा आणि तो फिल होणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं, जर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती जर चार्ट पाहिला तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की इन्व्हर्स हेड अँड शोल्डर तयार होऊ शकतो. जर आत्ता जिथे मार्केट आहे तिथनं 24,000पर्यंत जर मार्केट खाली आलं, जो गॅप आहे तो जर फिल केला आणि त्यानंतर जर एक बाईंग करण्यात आलं किंवा जे बाईंग होईल तर तेव्हा जेव्हा केव्हा 23,300च्या आसपास जिथे आत्ता हाय बनवलेला आहे मार्केटनं 350च्या आसपास, तर तो जेव्हा ब्रेक होईल ना तेव्हा इन्व्हर्स हेड अँड शोल्डरचा जो पॅटर्न आहे तर तो सक्सेसफुल होईल. आणि तो जर सक्सेसफुल झाला तर खाली जेवढी डाऊन साईड होती म्हणजे ऑलमोस्ट 1000 पॉईंटच्या आसपास, तर तिथनं पुढं 1000 पॉईंट मार्केट वरती जाण्यासाठी एक स्कोप निर्माण होईल, हे लक्षात घ्या. म्हणजे मार्केट अगदी 25,200 ते 25,300पर्यंत सहज जाऊ शकतं आणि या दरम्यान तुम्हाला एक चांगला बुलिश पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळू शकतो. त्यामुळे जरी थोडंसं बेरिशनेस मार्केटमध्ये आला तरीही चालेल, परंतु मार्केट 24,000पर्यंत यावं असं टेक्निकली मला वाटतं. आता पाहावं लागेल की आज उद्यापर्यंत नक्की काय घडते. आता जर आपण ऑप्शनचे रायटिंग्स पाहिले तर आपल्याला दिसून येईल की 24,300वरती खूप जास्त कॉल रायटिंग झाले. त्यानंतर 24,500लाही खूप जास्त हेवी कॉल रायटिंग आहे आणि डाऊन साईडला 24,000वरती खूप जास्त पोट रायटिंग आहे. त्यामुळे मार्केट 24,000पर्यंत जरी आलं तरी मार्केट तिथनं बाउन्स बॅक करण्याचे चान्सेस खूप हेवी आहेत आणि म्हणूनच असं वाटतंय की मार्केट 24,000च्या आसपास एकदा टेस्ट करून त्यानंतर मार्केट पुन्हा वरच्या बाजूला ट्रेड करू शकतं. तर मग पाहूयात की आज दिवसभरामध्ये काय घडते ते. परंतु एक लक्षात ठेवा की आता जेव्हा कधी मार्केटमध्ये डीप येईल, कारण कसं आहे की सरळ मार्केटवर जाणार नाही, मार्केटमध्ये एक हायर लोचं फॉर्मेशन होईल आणि त्यानंतर पुन्हा एक हायर हायचं फॉर्मेशन होईल आणि त्यानंतरच मार्केट अपसाईडला चांगल्यापैकी ट्रॅव्हल करू शकतं. म्हणजेच काय की आता जेव्हा कधी डीप येईल तर त्यामध्ये
चांगल्या स्टॉक्समध्ये तुम्ही बाईंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक आपण काय म्हणतो स्विंग ट्रेड चांगला प्लॅन करता येऊ शकतो आणि चांगले पैसे तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच मिळू शकतात. जनरली जर तुम्हाला कुठलाही स्विंग ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तुम्ही तो निफ्टी 50चे जे काही मेजर स्टॉक्स आहेत त्याच्यामध्येच तुम्ही करायला हवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही, हे लक्षात घ्या. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.